महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते. इथे फक्त सत्ता टिकवणं महत्वाचं नसतं, तर कोणाची गरज कोणाला आहे हे जास्त महत्वाचं असतं. आज परिस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे सत्तेत आहेत, पण तरीही ते सत्तेवर अवलंबून दिसत नाहीत. आणि हाच बदल राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलाय. कारण आज शिंदे फक्त ठाकरे गटालाच नाही, तर थेट भाजपलाही विचार करायला भाग पाडतायत. शिंदेशिवाय पर्याय आहे का, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय. नमस्कार, मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र 360. आज आपण पाहणार आहोत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला आणि भाजपला कसं मागे टाकलं आणि महापालिकांआधीच सत्ता समीकरण कसं बदललं. जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं तेव्हा विरोधकांचा अजेंडा एकच होता: गद्दार, खोके सरकार, विश्वासघात. सुरुवातीला हा अजेंडा चालला. लोकसभेत ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या, पण शिंदेंनाही 7 जागा मिळाल्या. म्हणजे फरक फारसा नव्हता. इथेच एक गोष्ट स्पष्ट झाली: जनतेत सहानुभूती होती, पण संपूर्ण पाठिंबा नव्हता. खरं चित्र समोर आलं ते विधानसभेत. ठाकरे गट फक्त 20 जागा, शिंदे गट तब्बल 57 जागा. इथेच गद्दार नैरेटिव्ह कोसळलं. राजकीय विश्लेषक सांगतात, जनतेने भावना नाही, स्थैर्य आणि सत्ता निवडली. आणि याच निवडणुकीपासून शिंदेंची खरी राजकीय उंची दिसायला लागली. आज विधानसभेत भाजपकडे 132 आमदार आहेत, पण शिंदे नसते तर भाजपला फक्त अजित पवारांवर अवलंबून राहावं लागलं असतं. आणि राजकीय तज्ज्ञ स्पष्ट सांगतात, फक्त एकाच सहयोगीवर अवलंबून राहणं भविष्यात धोक्याचं ठरू शकतं. कारण उद्या अजित पवार आणि शरद पवारांनी कोणताही नवा डाव टाकला तर सत्ता पलटायला वेळ लागणार नाही. म्हणूनच भाजपला शिंदे हवेत, शिंदेंना भाजप नाही. आता येऊयात ताज्या निकालांकडे. नगर परिषद निवडणुका. भाजप 133, शिंदे सेना 46, अजित पवार गट 34, काँग्रेस 29, ठाकरे गट फक्त 6. हा आकडा खूप काही सांगतो. विशेष म्हणजे खरी शिवसेना आम्हीच असं सांगणाऱ्या ठाकरे गटाला इथे जवळजवळ नाकारलं गेलं. आणि शिंदेंनी भाजपच्या विरोधात लढून 46 नगर परिषद जिंकल्या. या निवडणुकांमध्ये शिंदे व भाजप संघर्ष उघडपणे दिसला. कोकणात वाद, मालवण, सांगोला, पालघर, डहाणू अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत, तर अनेक ठिकाणी थेट संघर्ष. निलेश राणेंनी भाजप विरोधात ज्या पद्धतीने मोर्चे बांधणी केली ती भाजपसाठी अनपेक्षित होती. राजकीय वर्तुळात चर्चा आहे, शिंदेंनी जाणीवपूर्वक भाजप विरोधी स्पेस व्यापली. आज एक मोठी चर्चा सुरू आहे, भाजपच्या हिंदुत्वाची स्पेस कोणी घेतली. विश्लेषक सांगतात, शिंदेंच्या शिवसेनेने ही स्पेस हळूहळू व्यापली आहे. ठाकरे गटाचं हिंदुत्व कमकुवत झालं आणि भाजपची स्पेस शिंदेंनी शेअर करायला सुरुवात केली. म्हणजेच शिवसेना आता भाजपनंतरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभी राहते. आज राजकीय मेसेज अगदी स्पष्ट आहे, शिंदेशिवाय सत्ता शक्य नाही. महापालिकांमध्ये भाजपला सत्ता हवी असेल तर शिंदेंना वरचढ मान्य करावं लागेल. नगर परिषद निकाल हीच महापालिकांची लिटमस टेस्ट होती, असं वरिष्ठ पत्रकार सांगतात. एकनाथ शिंदे म्हणाले होते, मला हलक्यात घेऊ नका. सुरुवातीला वाटलं हा मेसेज ठाकरे गटासाठी आहे, पण आता तो भाजपसाठीही लागू होतोय. ग्रामीण भागात विस्तार, भाजप विरोधात लढण्याची ताकद, वाढता स्ट्राईक रेट आणि अपरिहार्य राजकीय स्थान शिंदेंनी दाखवून दिलं. ते फक्त सत्तेचा भाग नाहीत, ते सत्तेचा आधार आहेत. आता प्रश्न तुमच्यासाठी, शिंदेंचा हा दबदबा महापालिकेत टिकेल का? भाजप शिंदे संघर्ष वाढेल का, की ही युती अजून मजबूत होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि महाराष्ट्र 360ला सबस्क्राईब करा. मी सूरज. पुढच्या डीप विश्लेषणात भेटूया. जय महाराष्ट्र.